नमस्कार. आज आय-डी-टी एज्युकेशन्सच्या आपण आय-डी-टी अहिल्यानगर या ब्रांचमध्ये फॅशन डिझायनिंगच्या विद्यार्थ्यांसाठी पॉडकास्टच्या माध्यमातून खूप सारं नवीन नॉलेज आपण घेऊन आलेलो आहोत. आणि नुसतं फॅशन डिझायनिंगच्या विद्यार्थ्यांसाठीच नव्हे, तर फॅशन डिझाईन जगतात काम करणाऱ्या सर्व मान्यवरांसाठी. आज आपल्यासोबत जोडलेल्या आहेत शुभदा डोलसे मॅडम, ज्या शुभास फॅशन स्टुडिओच्या सर्वेसर्व आहेत, डायरेक्टर आहेत. त्यांच्याकडून नक्कीच आज आपल्याला फॅशन डिझायनिंग क्षेत्रातल्या खूप साऱ्या नवीन गोष्टी जाणून घेता येणार आहेत. तर प्रथमतः तर बिहाफ ऑफ आय-डी-टी एज्युकेशन्स मॅडम, तुमचं मनापूर्वक आमच्याकडनं अभिनंदन, आभार की तुम्ही तुमच्या वेळात वेळ काढून आमच्या या पॉडकास्ट इव्हेंटसाठी आल्यात. मला जाणून घ्यायला आवडेल मॅडम, की फॅशन डिझायनिंग क्षेत्रातून ज्यावेळेस एखादा विद्यार्थी पास आउट होतो, तर त्याने त्याच्या लाईफची सुरुवात कशी करायला पाहिजे? पहिल्यांदा तुमचं धन्यवाद मला इथं बोलवल्याबद्दल. आय-डी-टीचं खरंच खूप मनापासून धन्यवाद. आणि तुम्ही जो प्रश्न विचारलात की त्यांनी सुरुवात कुठनं करायला पाहिजे, तर मेन म्हणजे सगळ्यात आपल्याला शिक्षण आहे. तर फॅशन डिझायनिंगमध्ये आपण जे शिक्षण घेतोय ते व्यवस्थित पूर्ण करून त्याच्यानंतर त्यांनी त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे किंवा इंटर्नशिप म्हणता येईल आपल्याला. तिथून त्यांनी सुरुवात केली पाहिजे. आफ्टर दॅट जेव्हा ते पास आउट होतात, मग बरेचसे विद्यार्थी डायरेक्ट बुटीक टाकण्याला आग्रही असतात, बरेचसे डायरेक्ट ऑर्डर्स घ्यायला आग्रही असतात, काही लोक टेक्सटाईल इंडस्ट्रीत काम जायला आग्रही असतात. मग त्यांनी डायरेक्ट इकॉनॉमीच्या मागे, पैशाच्या मागे गेलं पाहिजे का, की अजून काही वेगळं केलं पाहिजे? डायरेक्टली जाऊ शकतात, पण तेवढा त्यांना एक्सपिरियन्स आलेला नसतो. त्याच्यासाठी एक्सपिरियन्स खूप जास्त महत्त्वाचा असतो. तर माझंच म्हणाल तर मीही तेच केलं होतं. मी डायरेक्टली त्याच्यामध्ये पडले. मी डायरेक्ट माझं काम चालू केलं. बट काम चालू करताना मी थोडंसं हळूहळू केलं. म्हणजे फॅब्रिक पेंटिंग, टी शर्ट पेंटिंग्स वगैरे केले. त्याच्यानंतर मी कस्टमाइज ऑर्डर घ्यायला लागले. पण त्याच्यामध्ये मला असं कळलं नंतर की आपण जे कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल नॉलेज जास्त होत नाही आपलं. थेरॉटिकल नॉलेज आपल्याला जास्त मिळतं. तर प्रॅक्टिकल नॉलेज भेटण्यासाठी आपल्याला इंटर्नशिप किंवा कुठेतरी प्रॅक्टिस करणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर हळूहळू लक्षात येत गेलं की काही पॅटर्न्स असे असतात की जे आपल्याला आधी त्याचा एक्सपिरियन्स नाहीये, पण नंतर ते कळतात. मग त्याच्यातून ते शिक्षण म्हणजे ते महत्त्वाचं असतं की आधी आपण कुठेतरी प्रॅक्टिस करतोय, त्याच्यामधून आपल्याला मिळत जातं की हे अशा पद्धतीमध्ये करायचं आहे. विद्यार्थ्यांनी फॅशन डिझायनिंग क्षेत्रामध्ये एज्युकेशन सोबतच अजून असे कुठले स्किल्स कॅरी करायला पाहिजे का, की जे पुढे जाऊन त्यांना कामात येतील? एज्युकेशन सोबत म्हटलं तर हे तर प्रॅक्टिकल नॉलेज आहे. समजा आता फॅशन डिझायनिंग म्हटलं, त्याच्यामध्ये बरेचसे जे को सब्जेक्ट्स आहेत की फॅशन म्हटलं तर त्याच्यामध्ये ॲक्सेसरीज येतात किंवा फुटवेअर येतात. तर त्याच्यामध्ये तुम्हाला जो मेन तुमची आवड काय? म्हणजे आता फॅशन डिझायनिंग माझं असं आहे, मला फॅब्रिक पेंटिंग आवडते फॅशनमध्ये. मी फॅब्रिक पेंटिंगमध्ये माझं स्किल तिकडे मी डेव्हलप केलं की मी पेंटिंगमध्ये मला लहानपणापासून पेंटिंगची आवड होती, तर मी त्याच्यामध्ये डेव्हलप केलं. तसं प्रत्येकाला, कोणाला स्टिचिंग आवडू शकतं, कोणाला फुटवेअरमध्ये डिझायनिंग आवडू शकतं, कोणाला फक्त इलस्ट्रेशन करायचं असेल, कोणाला फक्त पॅटर्न मेकिंग करायचं असेल, तर त्या हिशोबात तुम्ही करू शकता. तुमचं स्वतःचं आता नगरमध्ये वेल नोन असं बुटीक आहे, जे खूप सुंदर चाललंय. पण ज्यावेळेस तुम्ही ॲज अ बुटीक ओनर, ॲज अ फॅशन डिझायनर म्हणून तिथे रोल करतात, तुमच्यासमोर काय काय चॅलेंजेस उभे राहतात? चॅलेंजेस म्हणजे सुरुवात केली होती त्यावेळी तेच मी जसं तुम्हाला म्हटले, की मी डायरेक्ट सुरुवात केली होती. सो मला थोडंसं कस्टमर सोबत बोलणं किंवा कम्युनिकेशन कसं ठेवायचं कस्टमरसोबत, त्यामध्ये थोडासा मला प्रॉब्लेम येत होता, की कस्टमर एक सांगतंय, पण मला त्याला कसं म्हणजे मॅनेज करायचं किंवा त्यांचे जे पॅटर्न्स आहेत त्या पद्धतीत त्यांना पटवायचं कसं, त्याच्यामध्ये थोडासा अडचण आली. आणि त्याच्यानंतर मग सोशल मीडिया. आता सोशल मीडियावर पूर्ण सगळा म्हणजे पूर्ण सोशल मीडियावर आहे. त्याच्यामध्ये शिकणं महत्त्वाचं आहे आता. बरोबर. तिथे मला थोडासा प्रॉब्लेम आला, की सोशल मीडिया कसं हँडल करायचंय. आता एक ग्लॅमरस फील्ड जन्माला आलेली आहे. बॉलिवूड कॉन्सेप्ट आपण बघतो, रेड कार्पेट कॉन्सेप्ट आपण बनतो, तो ग्लॅम, इंडो वेस्टर्न कल्चर आलेला आहे आणि क्लासिकल कल्चर. जेव्हा हे एकत्र आता सध्याच्या वातावरणात आहेत, मग तुम्ही ज्यावेळेस क्लायंटला हँडल करतात किंवा आई म्हणते की ट्रॅडिशनल वेअर पाहिजे आणि मुलगी म्हणते की इंडो वेस्टर्न पाहिजे, मग अशा केसेसमध्ये ॲज अ डिझायनर तुमचा कॉल काय असतो? अशा केसेसमध्ये म्हटलं तर आता आई वगैरे जर असेल तर त्यांचं म्हणणं असतं, की त्यांचं ऑलमोस्ट असं असतं, की कपडे आपल्याला रियुजेबल पाहिजे. आता सध्या असं आहे मुलींचं, की आता हा मी ड्रेस घातलाय, ह्याच्यानंतर आता मी परत घालणार नाही, कारण ते रीलवर फोटोवर एकदा दिसलाय. त्याच्यामुळं असे काही आता मी कॉन्सेप्ट काढतीये, की एक समजा आपण साडीपासून जर ड्रेस बनवतोय, तोच ड्रेस आपण 3 ते 4 पद्धतीने घालू शकतो. अशा पद्धतीने आम्ही कस्टमरशी हे करतो, की समजा आणि तेच समजा सिल्कचं फॅब्रिक आहे, ट्रेडिशनल फॅब्रिक आहे, ते आपण थोडंसं वेस्टर्न ड्रेसला त्याला वेस्टर्न टच दिला तर तो मुलींच्या पण हिशोबाने होऊन जातो आणि त्यांच्या आईंच्या पण हिशोबाने होऊन जातो. आता आमच्याकडे आय-डी-टी अहिल्यानगर ब्रांचमध्ये सुद्धा किंवा इतर ठिकाणी सुद्धा ग्रामीण भागातल्या बऱ्याचशा मुली फॅशन डिझायनिंग असतील, मेकअपचे कोर्सेस असतील, पार्लर कोर्सेस असतील, अशा कोर्सेसला येतात.
कदाचित फॅशन डिझायनिंगमध्ये त्या खूप चांगलं ग्रो होतात, हो. हुशार असतात, पण कुठेतरी इंडस्ट्रीत जायला त्या घाबरतात. एक फिअर असतो, एक लॅकिंग ऑफ कॉन्फिडन्स असतो. मग अशा हुशार विद्यार्थिनींना पुढे जायचंय पण त्या जात नाही, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? त्यांना मी सांगेल की तुम्ही एक थोडंसं पाऊल पुढे टाकलात ना, तुमचा काहीतरी पर्सनल टच तुमच्या कामाला द्या, तुम्ही बरोबर पुढे जाताल. कॉलेजमध्ये जेव्हा विद्यार्थी प्रॅक्टिकल्स आणि थिअरीमध्ये ताळमेळ करतो, तर तो बिलीव्ह करतो की थिअरी जास्त झालं पाहिजे, प्रॅक्टिकलने बोर होतं, कंटाळा येतो, किती वेळ लागतो, याच्यात खूप एनर्जी जाते. मग अशा वेळेस विद्यार्थी त्याला टाळाटाळ करतात. मग अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय सांगाल? माझं म्हणणं असेल की तुम्ही थेअरी नॉलेज घेण्यापेक्षा प्रॅक्टिकल नॉलेजवर जास्त भर द्यावा, कारण पुढं आपल्याला तेच यूज आहे. तुम्हाला फक्त इलस्ट्रेशन आवडतंय, तुम्ही इलस्ट्रेशन करताय, पण तुम्हाला जर माहितीच नाही की तो ड्रेस त्याचे पॅटर्न मेकिंग कसं होणार आहे, त्याची कटिंग कशी होणार आहे, तर तुम्ही इलस्ट्रेशन करून उपयोगच नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज आधी महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर माहिती की त्याची कटिंग अशी अशी होणार, तर तुम्ही डिझायनिंगमध्ये पण तेच आणणार. आज हा जो पॉडकास्ट आम्ही तयार केलेला आहे, ज्याच्यातून खूप सारं नॉलेज आपल्याला द्यायचा प्रयत्न आपण करतो, या पॉडकास्ट बद्दल काय सांगाल? तर मुलांना हे कळायला पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही जे काम करताय मला खरंच खूप छान वाटतंय की सध्या जे ट्रेंड्स चालू आहेत, काय म्हणजे फॅशन डिझायनिंगमध्ये तुम्ही काय काय केलं पाहिजे, ह्याचं तुम्ही जे करताय मला खरंच छान वाटतंय या नक्कीच. पॉडकास्टमध्ये. येणाऱ्या दिवसांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात सुभाष फॅशन स्टुडिओला तुम्ही कुठं बघताय? आता सध्या तर माझी ब्रांच नगरमध्ये आहे. मला ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये माझ्या ब्रांचेस करायच्या आहेत आणि फक्त महाराष्ट्रात नाही, पूर्ण इंडिया आणि इंडियाच्या बाहेरही मला काम करायचं आहे की आपल्या नगरला कुठेतरी मोठा प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे, त्याच्यासाठी मला काम करायचं आहे. नक्कीच. आमच्या पण तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत की तुमचा ब्रँड एका मल्टीनॅशनल, नॅशनल, इंटरनॅशनल लेवलपर्यंत तो पोहोचेलच. आजचा शेवटचा प्रश्न मॅडम, या सर्व ऑडियन्सला आणि व्ह्युअर्सला तुमच्याकडून आजची गोल्डन लाईन तुम्ही काय सांगाल? ची गोल्डन लाईन म्हटलं तर तुम्हाला जे जसं माझं फॅशन माझं पॅशन आहे आणि तेच मी करिअर म्हणून निवडले, तसं वा. तुमचं आवडतं काम तुम्ही सातत्याने करत राहा आणि तेच सातत्य तुम्हाला खूप उंचीवर नेऊन ठेवेल, हेच सांगाय माझं. अतिशय सुंदर असं गोल्डन लाईन मॅडमांनी सांगितलेली आहे की कन्सिस्टन्सी इज मोस्ट इम्पॉर्टंट टू युअर लाईफ, ती तुम्ही फॉलो केली पाहिजे. आणि नक्कीच आज या पॉडकास्टसाठी मॅडमांनी खूप चांगला वेळ आपल्याला दिला आणि खूप सुंदर मार्गदर्शन देखील मॅडमांनी केलं. बिहाफ ऑफ आयडीटी एज्युकेशन मॅडम, तुमचं खरंच खूप खूप मनापासून आभार आणि धन्यवाद. आपण हा वेळ दिला. थँक्यू सो मच.